हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे ग्लायकोलायसिस. ठीक आहे. ग्लायकोलायसिस कुठे होते? इट ऑकर्स इन टू द सायटोप्लाझम ऑफ सेल. बरोबर, इथेपर्यंत आपण बघितलं होतं. म्हणजे ही काय आहे? सेल आहे. ते सेलमधला सायटोप्लाझम आहे आणि ह्या सायटोप्लाझममध्ये काय व्हायला लागलं आहे? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आहे आणि ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन कन्वर्ट होतो तो पायरुवेट. आता इथे किती येते पायरुवेट? म्हणजे 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल आहे. बरोबर. हा ग्लुकोज किती कार्बनचा आहे? तर इट इज अ 6 कार्बन शुगर विच इज कन्वर्ट इन टू द 3 कार्बन ऑफ 2 मॉलिक्यूल्स, दॅट इज द पायरुवेट. त्याच्यानंतर बघितलं होतं हे काय आहे? पूर्ण प्रोसेस ग्लायकोलायसिस आहे. आता ह्याचा आउटपुट काय आहे? तर आपल्याला 2 ATP भेटला होता. कशापासून? 2 ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेटपासून प्लस 2 NADH2 भेटले होते. 2 NAD प्लस आयर्नपासून. ठीक आहे. इथेपर्यंत आपण काल बघितलं होतं. म्हणजेच काय? ग्लायकोलायसिस कुठे होते? ग्लायकोलायसिस ऑकर इन टू द सायटोप्लाझम ऑफ सेल in which glucose get breakdown into the 2 molecules of 3 carbon sugar, that is the pyruvate, and form the 2 ATP and 2 NADH2. मग आता जेव्हा ADP ATP पासून तयार होतो त्याला म्हणलं जातं सबस्ट्रेट लेवल ऑफ फॉस्फोरायलेशन. कळते? जेव्हा ATP हा ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटपासून तयार होतो त्या प्रोसेसला म्हणलं जातं सबस्ट्रेट लेवल ऑफ फॉस्फोरायलेशन. मग आता आपल्याला दुसरी प्रोसेस कॅरीड आउट करायची आहे. आता ही झाली ग्लायकोलायसिस. मग आता ह्या ग्लायकोलायसिसच्या नंतरची ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे सेल्युलर ॲरोबिक रेस्पिरेशन ते आहे म्हणजे TCA सायकल. बरोबर. TCA सायकल. TCA म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड और त्या सायकलला म्हणलं जातं क्रेब्स सायकल और त्यालाच म्हणलं जातं सिट्रिक ॲसिड सायकल. ठीक आहे. हे तिन्ही नावं एकच आहेत. तुम्हाला क्वेश्चन फिरवून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? हा जो पायरुवेट तयार झालेला आहे म्हणजे इथे पायरुवेटचे किती मॉलिक्यूल आहेत? तर इथे पायरुवेटचे 2 मॉलिक्यूल आहेत. त्याच्यामधला आता एक मॉलिक्यूल आपल्याला कुठे टाकायचं आहे? तर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये घेऊन जायचं आहे, जिथे की आपल्याला काय होते? TCA सायकल कॅरीड आउट होते. मग त्या TCA सायकल म्हणजेच काय? ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल और विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रेब्स सायकल. क्रेब्स म्हणजे काय? क्रेब्स सायंटिस्टनी शोधून काढले, त्याच्यामुळे त्याला काय म्हणलं जातं? क्रेब सायकल. आणि त्यालाच म्हणलं जातं सिट्रिक ॲसिड सायकल. ठीक आहे. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये बघूयात की एक्झॅक्ट होतं काय कुणामध्ये? तर क्रेब्स सायकलमध्ये. आता आपल्याला काय भेटलेलं आहे? तिथे 2 मॉलिक्यूल कशाचे भेटले? तर पायरुवेटचे 2 मॉलिक्यूल भेटलेले आहेत. हे काय आहेत? 3 कार्बन्स ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुवेट. मग आता ह्याच्यातला एक मॉलिक्यूल जो आहे कशाचा? पायरुवेटचा, तो कुठे एंटर होतो? तर इट गेट एंटर इन टू द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. आता मायटोकॉन्ड्रिया काय आहे? डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेली आहे. त्याच्यातली आतली मेम्ब्रेन आहे ती काय आहे? फोल्डेबल आहे. आणि ज्या फोल्डेबल मधला स्पेस आहे त्याला म्हणलं जातं मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये क्रेब सायकल कॅरीड आउट होते. मग आता एक मॉलिक्यूल कुठे घेऊन चाललोय आपण? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये घेऊन चाललोय. मग आता तो मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये जेव्हा पायरुवेटची एंट्री होते तेव्हा तो पायरुवेट असाच जात नाही. कशामध्ये? तर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये. तर त्या पायरुवेटचं कन्व्हर्जन होतं
ॲसिटिल कोएमध्ये. ठीक आहे. आता हा पायरुवेट कुठे चालला आहे तर बाय द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. कशा थ्रू? बाय द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इट गेट एंटर इनटू द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. आणि पायरुवेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर ॲसिटिल कोएमध्ये कन्व्हर्जन होते. कळते? ह्याच्यातला जो एक मॉलिक्यूल आहे म्हणजे ग्लायकोलायसिसचं एंड प्रोडक्ट काय आहे तर 2 मॉलिक्यूल कशाचे तयार होतात? पायरुवेटचे तयार होतात. मग जो पायरुवेटचा एक मॉलिक्यूल पहिल्यांदा आपण एंट्री करू. दुसऱ्या मॉलिक्यूलचं काय होतं ते तुम्हाला नंतर सांगते. ह्याच्यातला काय केलं आपण? एक मॉलिक्यूलला कुठे एंटर करायचं आपल्याला? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये एंटर करायचे. मग मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये एंटर करण्यासाठी ते काय आहे? आता ही ह्याची मेम्ब्रेन आहे. मग हा इझिली पास होणार नाही पायरुवेट. म्हणून काय आहे? बाय द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस दॅट पायरुवेट गेट कन्वर्ट इनटू द ॲसिटिल कोए. मग जेव्हा इथे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे तिथे काहीतरी एनर्जी वापरली जाणार. मग ती एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये वापरली जाते तर ATPच्या फॉर्ममध्ये वापरली जाते. मग जेव्हा ॲसिटिल कोए एंटर होतो कशामध्ये? मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये, तेव्हा इथे कॅरीड आउट होते क्रेब सायकल. ठीक आहे. काय होतंय? पायरुवेट गेट कन्वर्टेड इनटू द ॲसिटिल कोए. आता ही पुढची स्टेप मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. फक्त आता इथं लक्षात ठेवा पायरुवेटचा एक मॉलिक्यूल कशामध्ये जातोय? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये. कुठे कशामध्ये कन्वर्ट होतोय? पायरुवेट गेट कन्वर्टेड इनटू द ॲसिटिल कोए अँड दॅट ॲसिटिल कोए एंटर इनटू द क्रेब सायकल अँड दॅट क्रेब सायकल ऑकर इनटू द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. ही काय आपली मायटोकॉन्ड्रिया विच इज द डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनली. ह्याच्यातली ही काय आहे? आउटर मेम्ब्रेन आहे आणि इनर मेम्ब्रेन फोल्डेबल आहे. आणि त्या इनर मेम्ब्रेनमध्ये जो स्पेस आहे तो कुठला आहे? मॅट्रिक्स आहे. त्या मॅट्रिक्समध्ये हा ॲसिटिल कोए एंटर होतो आणि कॅरीड आउट होते ती क्रेब सायकल. आता क्रेब सायकल का कॅरीड आउट केली जाते तर क्रेब सायकलचं मेन एम आहे तयार केलं जातं तिथे NADH2, त्याच्यानंतर FADH2 आणि त्याच्यानंतर ATP. मग आता हे जे NADH2, FADH2 आणि ATP जे तयार केले जातात तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय. NADH2चं परत कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर परत कन्व्हर्जन होतं ATPमध्ये. मग ते कशा थ्रू होतं तर बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ठीक आहे. मग आता ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कुठे कॅरीड आउट होते तर विच कॅरीड आउट ऑन द इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये. ठीक आहे. म्हणजे हे जे NADH2 तयार झालेत, FADH2 तयार झालेत किंवा ATP तयार झालेत, ह्या प्रत्येकाचं काय करतो? ह्यांच्याकडे काय आहेत? हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन भरपूर पुरेपूर आहेत. कुणाकडे? NADH2 कडे आणि FADH2 कडे. मग हे NADH2 आणि FADH2 काय करतात तर इकडे जातात कुणाकडे? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनकडे आणि बाहेर पडतात ते ATP. ठीक आहे. मेन मेकॅनिझम काय आहे क्रेब सायकलचं तर फॉर्मेशन ऑफ NADH2 आणि FADH2 अँड दॅट formation of after the formation of NADH2 and FADH2 then it get moved towards the electron transport chain and form the ATP molecules. ठीक आहे. इथेपर्यंत कळलंय आता. मग आता तुम्हाला माहिती की एक NADH2 म्हणजे 3 ATP, त्याच्यानंतर एक FADH2 म्हणजे 2 ATP. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. एक NADH2 म्हणजे किती? 3 ATP आणि एक FADH2 म्हणजे 2 ATP. मग आता एक्झॅक्ट क्रेब सायकल कशी होते ती आपण बघूयात. आपण काय काय बघितलंय? ग्लायकोलायसिस कडला काय लागलाय? पायरुवेटचा एक मॉलिक्यूल येतोय. म्हणजेच काय? हा पायरुवेटचा एक मॉलिक्यूल आलाय. ठीक आहे. इथे काय आलाय? पायरुवेटचा 1 मॉलिक्यूल आलाय. 1 मॉलिक्यूल अजून तिथेच आहे ग्लायकोलायसिसकडे. ठीक आहे. मग हा पायरुवेटचा मॉलिक्यूल जेव्हा कुठे चाललाय आता हा कन्वर्ट होतो ॲसिटिल कोएमध्ये. आता पायरुवेटचं केमिकल फॉर्म्युला काय आहे? CH3C डबल बॉन्ड OCOO मायनस. ठीक आहे. हे कशाचं स्ट्रक्चर आहे तर हे पायरुवेटचं
स्ट्रक्चर आहे. मग हा पायरुवेट ॲसिटिल कोएमध्ये असाच फॉर्म होतो का? नाही. तर इथे एक एन्झाईम आहे, तो म्हणजे पायरुवेट डिहायड्रोजनेज. काय होतो इथे? पायरुवेट ॲसिटिल कोएमध्ये कन्वर्ट करायला कुठला एन्झाईम वापरलाय? पायरुवेट डिहायड्रोजनेज. म्हणजेच हा पायरुवेट डिहायड्रोजनेज काय करतो, तर इथला जो COO- आयन आहे, तो COO- आयन इथून बाहेर टाकतो. ठीक आहे, म्हणजे CO2 बाहेर पडला. मग ॲसिटिल कोएचं स्ट्रक्चर काय आहे, तर CH3C+O. ठीक आहे, म्हणजे इथला एक COO काय केलं ह्यानी, डिहायड्रोजनेजनी बाहेर टाकलाय आणि त्याच्यानंतर एक कोए ग्रुप ह्याच्यामध्ये ॲड केलाय, कारण इथे काय आहे, एक क्रोए ग्रुप आहे. ॲसिटिल ग्रुपचा फॉर्म्युला काय आता तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये माहिती आहे. ॲसिटिल ग्रुप म्हणजे CH3C+O. आता ह्याच्यामध्ये ॲड काय करायचे आपल्याला, COA. हे एवढं डिटेल तुम्हाला फक्त ह्या स्टेपमध्ये सांगते, कारण पायरुवेट ॲसिटिल कोएमध्ये कसा तयार होतो ते तुम्हाला माहिती पाहिजे. फक्त इथे काय आहे, पायरुवेटचं स्ट्रक्चर म्हणजे काय, CH3C+O COO-, म्हणजे हा काय आहे, आयोनाइज फॉर्ममध्ये आहे. आणि जेव्हा पायरुवेट टू ॲसिटिल कोए कधी तयार होतो, तर तिथे कुठला एन्झाईम आहे, तर पायरुवेट डिहायड्रोजनेज एन्झाईम आहे. तो पायरुवेट डिहायड्रोजनेज एन्झाईम काय करतो, हा जो COO- आयन आहे तो किंवा CO2 आहे तो बाहेर टाकतो, आणि बाहेर टाकल्याच्या नंतर राहतो काय इथे फक्त CH3C+O ग्रुप राहतो. म्हणजे हा कुठला ग्रुप आहे, ॲसिटिल ग्रुप आहे. आणि त्याच्यानंतर एक कोए एन्झाईम ह्याच्यामध्ये काय होतो, ॲड होतो. मग जेव्हा कोए एन्झाईम ॲड होतो तेव्हा इथे एका NAD मॉलिक्युलचं रिडक्शन होतं, तयार होतो इथे एक NADH2 मॉलिक्यूल. कळते काय झालं इथं, आपण जी ग्लायकोलायसिस प्रोसेस बघतो त्या ग्लायकोलायसिस पूर्ण प्रोसेसमध्ये ग्लुकोजच्या मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन होतं. आणि जेव्हा NAD मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा तो रिड्यूस होतो आणि CO2 इथे काय झालंय, ऑक्सिडाइज झालंय. ठीक आहे, म्हणून पायरुवेटचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, ॲसिटिल कोएमध्ये झाले. जरी एवढं लक्षात नसेल राहत तर फक्त इतकंच लक्षात ठेवा, pyruvate get convert into the acetyl CoA by the enzyme pyruvate dehydrogenase, and here we get the one NADH2 molecule. मग आता हा ॲसिटिल कोए एंटर होतो मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये. ठीक आहे, आता इथे मी काढते मायटोकॉन्ड्रिया. काय आहे, इनर फोल्डेबल मेम्ब्रेन आहे. ही काय आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. ह्या मायटोकॉन्ड्रियामधली ही आउटर मेम्ब्रेन आहे आणि ही इनर मेम्ब्रेन आहे. म्हणजेच आता काय आहे, हा ॲसिटिल कोए बाय द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, म्हणजे पायरुवेटचं कन्वर्जन ॲसिटिल कोएमध्ये झालं आहे. आणि हा ॲसिटिल कोए हा काय आहे, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये एंटर झालाय. मग आता कॅरीड आउट होते ती क्रेब सायकल. आता तुम्हाला माहीत झाले की क्रेब सायकलचा आउटपुट काय आहे, तर फॉर्मेशन ऑफ NADH2 अँड FADH2 आयन्स. ठीक आहे, मग ते कशासाठी फॉर्म केले गेलेत, तर ते फॉर्म केलेत द फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्यूल. म्हणजे टोटल ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकलमध्ये तयार होतात 38 ATP मॉलिक्यूल. हे कसे तयार होतात ते आता आपण बघूयात. ठीक आहे, आता काय झालंय, ॲसिटिल कोए एंटर झालाय. आता आपल्याला क्रेब सायकल लक्षात कशी ठेवायची, तर क्रेब सायकल लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगते, ती म्हणजे समोसा काटो. ठीक आहे, ही काय आहे, शॉर्ट ट्रिक. कशाची शॉर्ट ट्रिक आहे, तर TCA सायकल किंवा क्रेब सायकल कशी लक्षात ठेवायची. आता तुम्हाला सगळ्यांना समोसा माहिती, मग आपल्याला समोसाला काय करायचे, काटायचे. ठीक आहे, काटायचे म्हणजे कट करायचे. मग आता समोसा मधला पहिला आपण इथे लिहूयात. ठीक आहे, समोसा मधला मी इथे लिहिलाय. ठीक आहे,
त्याच्यानंतर समोसा, समोसामधला सॉरी ए लिहू नका, समोसा फक्त असंच लिहा, समोसा, समोसामधला आता काय लिहायचा, यम इथे लिहा. त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर इथे के. ठीक आहे, हा समोसामधला यस इथे पहिल्यांदा लिहिला. ठीक आहे, त्याच्यानंतर समोसामधला यम, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर सी, म्हणजे समोसा सा सी येतं म्हणून ह्याला सी कन्सिडर केले. ठीक आहे, त्याच्यानंतर काटोमधला के. मग आता यम म्हणजे काय, हा म्हणजे मॅलेट, ओ म्हणजे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, सी म्हणजे सिट्रेट, के म्हणजे अल्फा कीटो ग्लुटारेट, एस म्हणजे सक्सिनेट, आणि आता मधले राहिलेले ते म्हणजे हा ऑक्झॅलो ॲसिटेट, त्याच्यानंतर इथे एक तयार होतो आयसोसिट्रेट, आयसोसिट्रेट गेट कन्वर्ट इनटू द अल्फा कीटोग्लुटारेट, अल्फा कीटोग्लुटारेट 2, इथं आहे एक सक्सिनिल कोए, त्याच्यानंतर सक्सिनिल कोए गेट कन्वर्ट इनटू द सक्सिनेट, देन सक्सिनेट टू फ्युमॅरेट, फ्युमॅरेट टू मॅलेट, अँड मॅलेट टू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ही आहे टोटल तुमची क्रेब सायकल. ठीक आहे, लक्षात कसं ठेवायचं, पहिल्यांदा समोसा काटो, समोसामधला यस म्हणजे सक्सिनेट, त्याच्यानंतर पहिले नंतर यम. ठीक आहे, सुरुवात इथून करा म्हणजे लक्षात राहील. ॲक्च्युली सायकल सुरू होते इथून, पण समोसा काटो हे तुम्हाला एवढं लक्षात राहिलं तर बाकीचं फिलअप करायला सोपं जाते. ठीक आहे, समोसामधलं सक्सिनेट इथे, त्याच्यानंतर यम म्हणजे मॅलेट, ओ म्हणजे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, सी म्हणजे सिट्रेट, आणि के म्हणजे अल्फा कीटो ग्लुटारेट. आता राहतं काय मग, आयसोसिट्रेट, सक्सिनिल कोए आणि फ्युमॅरेट. हे बाकीचे 3 नावं लक्षात ठेवायला सोपे जातात. ठीक आहे, मग आता क्रेब सायकलमध्ये कुठे NADH2 आणि कुठे FADH2 तयार होतात ते फक्त आपण बघूयात. मग आता आपण इथे काय सांगितलं आहे, समोसा काटो. मग आता कट करताना, आता तुम्ही घरी तुमच्या काय आणलंय, कलिंगड आणलंय मोठ्या साईजचं. ठीक आहे, मग जेव्हा तुम्हाला मोठ्या साईजचं कलिंगड आणलंय त्याला काटण्यासाठी तुम्हाला एक एनर्जी लागते. म्हणजे कट केल्याच्या नंतर पण, कट करण्याच्या अगोदर पण एनर्जी लागते आणि कट केल्याच्या नंतर एनर्जी रिलीज होते, बरोबर. म्हणजेच काय, आता हा कन्सिडर करा, तुम्हाला हा मोठा कलिंगड आहे. कलिंगड म्हणजे कोण, अल्फा कीटो ग्लुटारेट. मग त्याला कट करण्याच्या पहिले पण काय लागायला लागले, इथे एनर्जी लागते. म्हणजे एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर पडते, तर NADH2 फॉर्ममध्ये एनर्जी बाहेर पडते. त्याच्यानंतर NADH2 जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तयार होतं एक NAD+. ठीक आहे, म्हणजेच इथे काय झाली, काटण्यासाठी एक एनर्जी वापरली गेली आहे, म्हणजे इथे एनर्जी बाहेर पडली आहे. त्याच्यानंतर काटण्याच्या नंतर पण एक इथे NADH2 मॉलिक्यूल तयार झाला आहे, त्याच्यानंतर बाहेर पडला आहे एक NAD+ आयन. ठीक आहे, म्हणजे हे जे NADH2 इथे तयार झालेत कुठे, कलिंगड कट करण्याच्या पहिले आणि कलिंगड कट केल्याच्या नंतर जे NADH2 तयार झालेत ते कुठे चाललेत, आता ही तुमची जी मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन, ते काय प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन प्रेझेंट आहे, आणि त्याच्यापासून तयार व्हायला लागले ते ATP. म्हणजे जेवढे NADH2 आणि FADH2 तयार होतात ते जातात कुठे, तर इट गेट मूव्ह टुवर्ड द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन अँड द फॉर्म ऑफ ATP. ठीक आहे, कळते. काय बघितलं आपण, कलिंगडला कट करण्याच्या पहिले पण एनर्जी लागली आणि कलिंगड कट केल्याच्या नंतर पण एनर्जी बाहेर पडले. मग ती एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये आहे, तर NADH2 फॉर्ममध्ये बाहेर पडले. म्हणजे तुम्हाला NAD कुठे आहेत ते फक्त लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगते, कलिंगड कट करण्याच्या आधी आणि कलिंगड केल्याच्या नंतर. मग आता तुमचा कलिंगड कट सक्सेसफुल झालाय म्हणून हा काय आहे, सक्सिनिल कोए. मग आता ह्या सक्सिनिल कोए टू सक्सिनेट परत एक GTP बाहेर पडतो. ठीक आहे, मग आता हा GTP ॲक्च्युली कन्वर्ट होतो नंतर तुमच्या ATPच्याच फॉर्ममध्ये. ठीक आहे, हा GDP लक्षात ठेवा किंवा इथे ATP लक्षात ठेवला तरी चालेल. म्हणजे जेव्हा तुमचा कलिंगड कट करून तुम्हाला सक्सेस भेटतं तेव्हा परत एक ATP मॉलिक्यूल
बाहेर पडतो. ठीक आहे, इथंपर्यंत कळलं. मग आता नंतर तुम्ही सक्सेस झालाय. सक्सेनेटच्या नंतर आता तुम्हाला बाकी जो कलिंगडचा लाल भाग आहे तुम्ही तो घेतलाय आणि जो कव्हर आहे तो तुम्हाला काय करायचंय, फेकून द्यायचंय. म्हणजे त्याचे जे टर्पल आहे ते तुम्हाला फेकून द्यायचे. मग फेकून द्यायचे असतील तर तिथे परत एक एनर्जी भेटते, ती म्हणजे FAD प्लस प्लस FADH2. ठीक आहे, फेकून द्यायचे म्हणून इथे काय आहे, परत कुठली एनर्जी भेटली, FADH2च्या फॉर्ममध्ये. हे लक्षात मी का सांगते तुम्हाला बाकीच्या ट्रिक, की फक्त कुठे काय तयार होतं ते लक्षात ठेवा. कलिंगड कट करण्याच्या पहिले पण एनर्जी भेटायला आहे, कलिंगड कट केल्याच्या नंतर पण भेटते, त्याच्यानंतर कलिंगड कट केल्याच्या नंतर सक्सेस भेटला, तिथे एक ATP मॉलिक्यूल तयार झालाय. आणि सक्सेसच्या नंतर तुम्ही मधला भाग घेतलाय रेड कलरचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बाकीचे जे तुकडे फेकताय ते म्हणजे FADH2. ठीक आहे, इथे पण एक एनर्जी भेटली आहे. त्याच्यानंतर हा फ्युमॅरेट आणि मॅलेट काही करत नाही. त्याच्यानंतर मॅलेटच्या नंतर जो मळलेला कलिंगड आहे तिथे परत तो एक NADH2 मॉलिक्यूल बाहेर टाकतो. ठीक आहे, ही झाली टोटल तुमची क्रेब सायकल, किंवा ह्यालाच म्हणलं जातं TCA सायकल किंवा सिट्रिक ॲसिड सायकल. सिट्रिक ॲसिड सायकल काय म्हणलं जातं, कारण ह्याचा पहिला कंपोनंट तयार होतो तो म्हणजे सिट्रेट, त्याच्यामुळे ह्याला म्हणलं जातं सिट्रिक ॲसिड सायकल. कळते काय काय झालं आता सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये. परत एकदा मी रिवाइज करते. काय भेटलं आपल्याला ग्लायकोलायसिसकडनं, पायरुवेटचे 2 मॉलिक्यूल भेटले. बरोबर, पायरुवेटच्या 2 मॉलिक्यूलमधला आपण फक्त एक मॉलिक्यूल कशामध्ये कन्वर्ट केलाय, ॲसिटिल कोएमध्ये कन्वर्ट केलाय बाय द युजिंग ऑफ एन्झाईम पायरुवेट डिहायड्रोजनेज. इथे एक NADH2 बाहेर पडलाय. ठीक आहे, आणि तयार झालाय ॲसिटिल कोए. मग हा ॲसिटिल कोए बाय द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टनी कुठे एंटर झालाय, तर इट गेट एंटर इन टू द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. मग मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये गेल्याच्या नंतर कॅरिड आउट काय करतो तो ॲसिटिल कोए, तर तो सिट्रिक ॲसिड सायकल कॅरिड आउट करतो. मग सिट्रिक ॲसिड सायकल कधी कॅरिड आउट करतो, मग ती कशी लक्षात ठेवायची, तर तुम्हाला मी एक ट्रिक दिली आहे, ती म्हणजे समोसा काटो. ठीक आहे, मग पहिल्यांदा समोसामधला यस लिहा. यस म्हणजे काय, सक्सिनेट. M म्हणजे मॅलेट. O म्हणजे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. त्याच्यानंतर C म्हणजे सिट्रेट आणि K म्हणजे अल्फा कीटो ग्लुटारेट. मग राहतं काय, आयसोसिट्रेट, सक्सिनिल कोए आणि फ्युमॅरेट. हे 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. मग आता राहिला प्रश्न, कुठे NADH2 आणि कुठे FADH2 तयार होतात, कारण तुम्हाला क्वेश्चन विचारताना तसंच विचारला जातो की कुठे आणि किती तयार होतात. ठीक आहे, मग आयसोसिट्रेट टू अल्फा कीटोग्लुटारेट इथे एक NADH2 तयार होतो. मग तो कसा लक्षात ठेवायचा, तर तुम्हाला मी परत एक शॉर्ट ट्रिक दिली, ती म्हणजे ह्याला कीटोग्लुटारेटला कन्सिडर करायचं कलिंगड, कारण सध्या कलिंगडचा सीझन चालू आहे. मग कलिंगडला कट करायचे, तर कट करण्याच्या अगोदर पण एनर्जी रिलीज व्हायला लागली आणि नंतर पण एनर्जी रिलीज होते. मग कलिंगड कट करून आपल्याला सक्सेस भेटलंय. सक्सेस भेटल्याच्या नंतर परत एक ATP मॉलिक्यूल इथे तयार झालाय. मग जेव्हा सक्सेस भेटलं तेव्हा रेड भाग तुम्ही आत ठेवलाय आणि बाकीचे जे तुकडे आहेत ते तुम्ही फेकताय. मग ते फेकताय ते कुठल्या फॉर्ममध्ये भेटायला लागले, तर दे आर गेट इन टू द फॉर्म ऑफ FADH2. त्याच्यानंतर मॅलेट टू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, तिथं एक NADH2 तयार झालाय. ठीक आहे, आता हा इथला एक लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. मग आता टोटल NADH2 किती तयार झालेत क्रेब सायकलमध्ये, तर इथला 1, बरोबर, इथला 2, इथला 3 आणि इथला 4. आता आपण 38 ATP कसे तयार होतात ते बघूयात. ठीक आहे, म्हणजे किती भेटलेत आपल्याला इथे, 4 NADH2 कुणाकडनं भेटलेत आपल्याला, क्रेब सायकलकडनं भेटलेत. एक कुठून भेटलाय, पायरुवेट टू ॲसिटिल कोए, त्याच्यानंतर कीटोग्लुटारेटचा पुढचा आणि मागचे 2, त्याच्यानंतर मॅलेट टू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड 4. बरोबर, 1, 2, 3 आणि हे 4. मग 4 NADH2 म्हणजे किती ATP झाल्या, 1 NADH2 म्हणजे 3 ATP, तर ते इथं किती झाले, 12 ATP भेटल्यात. बरोबर, कुणाकडनं, क्रेब सायकलकडनं. त्याच्यानंतर इथे भेटतो आपल्याला एक FADH2. बरोबर, एक FADH2 म्हणजे किती झाले, परत 2 ATP आणि परत इथला एक ATP.
एक ATP परत एकाच ATP मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे इथे किती झाले 12, 13, 14 आणि 15 ATP कधी भेटतात, जेव्हा एक पायरुवेटचा मॉलिक्यूल तुमच्या क्रेब सायकलमध्ये एंटर होतो, म्हणजे क्रेब सायकल कॅरीड आउट होते, तेव्हा मिळतात टोटल 15 ATP. ठीक आहे, कळतं इथे किती भेटले. एका पायरुवेट मॉलिक्यूल जेव्हा क्रेब सायकलमध्ये जातो तेव्हा 15 ATPचे मॉलिक्यूल भेटलेत. मग आता मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की ग्लायकोलायसिसचे एंड प्रोडक्ट काय आहे, तर 2 पायरुवेटचे मॉलिक्यूल. मग आता आपण इथं एकच घेतलाय, बरोबर, एकाच मॉलिक्यूलला ही सायकल पूर्ण रन केली आहे. मग दुसरा परत घ्या, म्हणजे दुसऱ्यापासून परत मिळतात, म्हणजे दुसरा पायरुवेटचा मॉलिक्यूल, त्याच्यापासून परत भेटतात 15 ATP. मग 15 आणि 15 किती झाले 30 ATP. आणि ग्लायकोलायसिसकडनं किती भेटलेत, ग्लायकोलायसिसकडनं 2 ATP आणि 2 NADH2 भेटले होते, बरोबर. ग्लायकोलायसिसकडनं 2 ATP आणि 2 NADH2 भेटले होते. म्हणजे 2 म्हणजे इथे किती झाले परत 6 ATP झाले, बरोबर. 2 NADH2 म्हणजे 6 आणि 6 आणि 2 8, म्हणजे 30 प्लस 8 किती झाले इथे 38 ATP भेटतात जेव्हा एका ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होतो तेव्हा. काही पुस्तकात तुम्हाला 36 पण दिले. 36 कशासाठी, तर त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा ॲसिटिल कोए एंटर होतो मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये तेव्हा सम ऑफ एनर्जी ते 2 ATP मध्ये वापरली जाते, पण ॲक्च्युली स्टँडर्ड ATP किती भेटतात तुम्हाला 38 ATP भेटतात. ठीक आहे, कळतं हे कसं भेटतात. तर क्रेब सायकलकडनं 4 NADH2, 1 FADH2 आणि 1 ATP, हे कधी एका पायरुवेटच्या मॉलिक्यूलनं. मग असं 2 पायरुवेटचे मॉलिक्यूल घेतले, कारण PCA सायकलमध्ये 2 पायरुवेटचे मॉलिक्यूल वापरले जातात. आपण एकाच मॉलिक्यूलला इथे रन केले, म्हणजे अशी सायकल दोनदा रिपीट होते, तेव्हा तिथे तयार होतात 30 ATP. आणि हे बाकीचे राहिलेले 8 ATP कुणाकडून येतात, ग्लायकोलायसिसकडनं. कारण ग्लायकोलायसिसकडे नेट गेन ATP 2 आहेत आणि 2 NADH2 आहेत. 2 NADH2 म्हणजे 3 ATP, म्हणून इथे किती आलेत मला 3 2 6, बरोबर. म्हणजे 8 ATP इथून भेटलेत कुणाकडनं, ग्लायकोलायसिसकडनं. आणि 30 प्लस 8 म्हणजे 38 ATP तयार होतात. मग ते कसे तयार होतात किंवा ही सगळी प्रोसेस पुन्हा होते, तर बाय द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होते. ती आपण उद्या बघूयात की कशी कशी होते. आता हे तुम्हाला पूर्ण पाठ करावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला लक्षात राहणार नाही. आता नीटच्या मुलांना क्वेश्चन कुठे विचारला जातो, तर हा पायरुवेट टू ॲसिटिल कोए कुठे तयार होतो, तर हा पायरुवेट टू ॲसिटिल कोए सायटोप्लाझममध्ये तयार होतो आणि नंतर हा ॲसिटिल कोए बाय द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टनी मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये एंटर होतो. आणि कुठे कुठल्या ATP किती तयार होतात ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यासाठी मी ट्रिक सांगितली आहे कलिंगडची, ठीक आहे. आणि किती NADH2 आणि किती FADH2 तयार होतात हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे एका पायरुवेटसाठी 15, तर 2 पायरुवेटसाठी 30, त्याच्यानंतर ग्लायकोलायसिसकडचे 8. आणि जेव्हा क्वेश्चन विचारला गेला की हाऊ मच द नेट गेन ऑफ ATP ऑफ द ग्लायकोलायसिस, तर तिथे 2च लिहा, ठीक आहे. कारण नेट गेन ATP ग्लायकोलायसिसमधले 2च आहेत आणि NADH2 2 आहेत. पण ह्याचे टोटल आपण ATP कन्वर्ट केलेत, त्याच्यामुळे इथे तुम्हाला किती भेटलेत 8 ATP भेटलेत. इथे कन्फ्यूज होऊ नका, ठीक आहे. म्हणजे 38 ATP कसे तयार होतात ते मी तुम्हाला आता शिकवले. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय आहे ते बघूया.